ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। चैतन्यने जबरदस्त गेम प्लॅन करत आता प्रियाला सर्वांसमोर खोटं पाडलेलं असतं व खरी फाईल आता चैतन्यने बदललेली असते। या सगळ्या प्लॅनिंगमध्ये अखेर आता चैतन्यने वकिली बुद्धी वापरून ती फाईल वेळेवरती गायब केल्याने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आता सुभेदारांना कळण्यापासून वाचलेलं असतं व प्रिया सर्वांसमोर तोंडावरती पडलेली असते। परंतु आता चैतन्यला अचानक प्रिया फाईल गायब करू शकते हे कसं काय लक्षात आलं आणि चैतन्यने ती फाईल गायब कशी केली व तिथे आता दुसरीच फाईल ठेवून प्रियाचा सर्वांसमोर पोपट कसा केला व ती खोटी फाईल पाहून आता पूर्णाजीने प्रियाचं फोडलेलं थोबाड हे सगळं काही कसं नक्की घडलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता ज्यावेळी अर्जुन ऑफिसमध्ये सायलीशी बोलण्यामध्ये व्यस्त असतो फोनवरती, त्याचवेळी चैतन्य केबिनमध्ये गेलेला असतो। तर केबिनमध्ये गेल्यानंतर त्याला थोडीफार तिथे गडबड झाल्यासारखं वाटतं। तेव्हा आता तो सुरेशला लगेचच बोलावून घेतो आणि विचारतो की ते आम्ही गेल्यानंतर नक्की कोणी आलं होतं का। त्यावरती आता सुरेश सांगतो की हो, तन्वी मॅडम आल्या होत्या आणि त्या ड्रॉवरपाशीच होत्या आणि तिथे गोरे मॅडम सुद्धा होत्या। जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा गोरे मॅडम ही तन्वी मॅडमला तेच सांगत होत्या की मॅडम, सरांना केबिनमध्ये कोणी आलेलं आवडत नाही, परंतु तन्वी मॅडम काही ऐकून घ्यायला तयारच नव्हत्या, म्हणून मी परत त्यांना विनंती केल्यानंतर त्या तेथून निघूनही गेल्या। चैतन्य विचार करतो की नक्कीच आता प्रियाला साक्षीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलबद्दल सांगितलेलं आहे आणि अर्जुनने याच ड्रॉवरमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवली आहे। कदाचित प्रिया ती फाईल शोधण्यासाठी तरी ती आली नसेल का असा विचार करून आता चैतन्य जातो। तर अचानक तिथे आता खालती चैतन्याला चावी पडल्याचं दिसतं। तेव्हा चैतन्य पटकन आता ड्रॉवर ओपन करतो आणि ती फाईल सेफ नसलं तर चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा चैतन्य पटकन आता विचार करतो की अर्जुनला हे सगळं काही करायच्या आत चैतन्यने अगदी तशीच लाल फाईल त्यातील 2-3 कागदपत्र आता वेगळे बदलून मागच्या बाजूला कोणतेही कागदपत्र टाकलेले असतात आणि त्यानंतर चैतन्यने त्याच्यावरती जसं अर्जुनने इम्पॉर्टंट फाईल म्हणून स्टिकर चिटकवलेलं असतं त्याचप्रमाणे चैतन्यनेही तसंच केलेलं असतं की जेणेकरून जर प्रिया परत ती फाईल चोरण्यासाठी येऊ शकते आणि त्यावेळेस ती रंगे हात पकडली जाऊ शकते, कारण मूर्ख प्रिया ही जाऊन पूर्णाजीकडे जाऊ शकते। कारण मागच्या वेळी सुद्धा आता साक्षीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितल्यानंतर तिने जाऊन पूर्णाजीलाच सांगितलं होतं, परंतु त्याचा काही फायदा न झाल्याने प्रिया कदाचित तीच फाईल शोधण्यासाठी इथे आली असू शकते असा चैतन्याचा विचार येतो। तर चैतन्य आता अचूक मार्गाने चाललेला असतो। तेव्हा चैतन्याने वेळेवर ते आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची खरी फाईल बदलून टाकलेली असते आणि ती फाईल आता चैतन्यकडे असते। अर्जुन सायली ज्यावेळी आता ती फाईल आहे की नाही चेक करण्यासाठी गेलेली असतात तेव्हा अर्जुनने ती फाईल उघडूनच बघितलेली नसते आणि त्यामुळे अर्जुनला वाटतं की ती आपली खरीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे। तर त्यानंतर ते दोघेही कॉफी बनवण्यामध्ये व्यस्त असतात। तर प्रियाने रविराजांना आता खोटं नाटक करून खोटं सांगून अर्जुनच्या केबिनमधून आता ती फाईल पळवलेली असते। अर्जुनला आता समजलेलं असतं की ती फाईल प्रियाने पळवली आहे आणि अर्जुन आता तिथे काहीच करू शकत नसतो, कारण प्रिया डायरेक्ट सुभेदारांच्या घरामध्ये आलेली असते। मूर्खासारखी प्रिया अजूनही भ्रमातच असते। तिला वाटत असतं की आता आपल्या हाती खूप मोठी लॉटरी लागली आहे, आपल्या हाती आता खूप मोठं घबाड लागलं आहे। ती सायलीला एका झटक्यात अर्जुनच्या आयुष्यातून बाजूला काढू शकते आणि त्यानंतर ती अर्जुनच्या सोबत लग्नाची स्वप्न पाहायला लागते, कारण तिला वाटतं की जर आपण पूर्णाजीसमोर हे सगळं काही सत्य आणलं तर पूर्णाजी काही सायलीला घरामध्ये राहू नाही देणार। त्यामुळे प्रिया सुभेदारांच्या घरी मध्यरात्री चाललेली असते आणि तिला वाटतं की जर उशीर केला तर अर्जुन ती फाईल गायब झाल्याची कळताच तो काहीही करू शकतो। मोठ्या तोऱ्याने प्रियाने तिथे सांगितलेलं असतं की अर्जुन सायली आपल्या सगळ्यांची घरच्या माणसांची फसवणूक करत आहेत। खरं तर मुळात त्यांचं नातंच खोटं आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, दोघांचंही एकमेकांवरती कसलंच प्रेम नाही आहे। आणि हे सगळं काही सांगून सुभेदारांचा तरीही प्रियावरती विश्वास बसत नसतो, कारण मागच्या वेळी सुद्धा प्रियाने असाच तमाशा मांडलेला असतो आणि तिच्याकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ती त्यावेळी सुद्धा तोंडावरतीच पडलेली असते। परंतु यावरती मास्टर माइंड चैतन्य याने ऐनवेळी फाईल बदलल्यामुळे इकडे प्रिया परत तोंडावरती पडते।
प्रिया तिथे आता पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, मागच्या वेळी सुद्धा मी हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु माझ्याकडे पुरावे नव्हते आणि म्हणून तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. परंतु माझ्याकडे आता खणखणीत अर्जुन सायलीच्या विरोधात पुरावे आहेत. तर आता प्रियाने ती फाईल बाहेर काढल्यानंतर अर्जुन सायलीचे धाबे दणाणलेले असतात. खूप घाबरलेले असतात दोघेही. कारण आता जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य जर सर्वांसमोर आलं तर त्यांच्या बाबतीत काय होऊ शकतं हे चांगलंच त्यांना माहिती झालेलं असतं. पूर्णाजीकडे आता ती फाईल दिल्यानंतर प्रिया मोठ्या तोऱ्याने सांगते की बघ बघ पूर्णाजी, तुझा नातू स्वतःहून या घरात राहून तुझीच किती मोठी फसवणूक करतोय ते. चैतन्यने आता निमूटपणे हे सगळं काही पाहत असतो, कारण चैतन्याला त्याने ऑलरेडी फाईल बदलली आहे हे चांगलंच माहिती असतं. तर प्रिया सांगते की पूर्णाजी, माझ्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवला नव्हता ना, आता बघ स्वतःच्या डोळ्यांनी की ही सायली कशी आता सगळ्यांशी गोडगोड वागून सगळ्यांना, सगळ्या घरातील आपल्या माणसांना आपलंसं करून याच घरात राहून खोटं वागून आपलीच फसवणूक करते आणि त्यामध्ये अर्जुन सुद्धा तिची साथ देतोय. अर्जुनने हे सगळं काही केलं असणार आहे ना, ते या सायलीच्याच वरून सांगण्यावरून केलं असणार आहे. कारण मधुभाऊंना सोडवण्यासाठी तिच्याकडे फीज नव्हती ना, अर्जुनला ना हिनेच चाळ्यात अडकवलं असणार आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की शटअप तन्वी, तू ना परत इथे आमच्या विरोधात आग लावण्यासाठी चाले आहे, तू खरंच जा ना इथून. तेव्हा आता सायलीला प्रिया सांगते की सायली, तुझा खेळ ना आता संपला आहे. आतापर्यंत ना तू माझा खूप अपमान केलास, पण आता वेळ माझी आहे. आता बघ पूर्णाजी, तुला कशी घराच्या बाहेर हकलवून देते ते. तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो, परंतु सायली अर्जुनचा हात पकडते आणि शांत बसायला सांगते. इतक्यात आता पूर्णाजी उठते. प्रताप, कल्पना विचारत असतात की पूर्णाई काय झालं आहे नक्की. पूर्णाजी त्याला काहीच सांगत नाही. तर त्यानंतर पूर्णाजी अर्जुन सायलीकडे जाते, त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्यांच्याकडे खूप रागाने पाहत असते. अर्जुन सायलीला वाटतं की आता नक्कीच आपल्याला पूर्णाजी वेगळं करणार. तिला सत्य समजलं आहे म्हटल्यानंतर ती जरूर आपल्याला शिक्षा देईल. पूर्णाजी आता अर्जुन सायलीला विचारते की हे काय आहे, तन्वी काय म्हणते ते खरं आहे का. पूर्णाजी सुद्धा आता नाटक करते. तर प्रियाला वाटतं की नक्कीच पूर्णाजीला सत्य समजलं आहे. तेव्हा पूर्णाजीला प्रिया सांगते की बघ बघ पूर्णाजी, आता कशी दोघांचेही दातखीळ बसले आहे. दोघांच्याही तोंडाला आता कुलूप लागला आहे. त्यांनाही चांगलंच माहिती आहे की ते किती गिल्टी आहेत म्हणून. ते काय स्वतःचं तोंड उघडून तुला सत्य सांगणार आहेत. पूर्णाजी, बरं झालं वेळेवरती ती फाईल मी मिळवली आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुझ्या समोर घेऊन आले. नाहीतर अजून किती वर्ष या दोघांनी आपली माणसांची फसवणूक केली असते सांगता येत नाही. इतक्यात आता पूर्णाजी मागे वळते आणि ती काही न बोलता डायरेक्ट प्रियाच्या कानफाडात मारते. तेव्हा सुभेदारांना मोठा धक्काच बसतो. अर्जुन सायली विचार करतात की नक्की काय झालं आहे. आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहून सुद्धा पूर्णाजीने प्रियाला का मारलं असेल. तेव्हा आता प्रिया विचारते की काय झालं पूर्णाजी, अगं तू मला का मारलं. खरे गुन्हेगार तर अर्जुन सायली आहेत ना, इतके दिवस त्यांनी तुझी फसवणूक केली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बस कर तन्वी तुझी नाटकं. मागच्या वेळी सुद्धा तू असंच करून मला तोंडावरती पाडलं होतं. तू आणि अस्मिता दोघींना एका माळेचे मणी आहात. त्या दोघांनी. प्रिया विचारते की काय झालं पूर्णाजी, तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाटचलं नाही आहे का. तेव्हा आता पूर्णाजी सांगते की घे फाईल, तूच बघ आणि तूच सांग मला काय ते. जेव्हा आता प्रिया ती फाईल चालते तर त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं लिहिलेलं असतं. लिगल पेपरही असतात, परंतु त्याच्यावरती नाव मात्र वेगळंच दिसतं. तेव्हा प्रिया विचार करते की ही तर दुसऱ्या कोणाची तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे, म्हणजे मी फाईल पूर्ण न चालता तशीच कशी काय घेऊन येऊ शकते. अर्जुन सायलीला आता ते नक्की काय घडतं हेच कळत नसतं. अर्जुनला वाटतं की आता ती फाईल तर तीच आहे, मग आता त्यातले पेपर कसे काय गायब होऊ शकतात. चैतन्याचा मास्टर प्लॅन तिथे आता कामाला आलेला असतो. पूर्णाजी सांगते की तन्वी, तुझं डोकं तरी ठिकाण्यावर आहे का. प्रत्येक वेळेस त्या अर्जुन सायलीच्या विरोधात काहीतरी तू बातमी घेऊन येते आणि त्यानंतर उगाचच कांगावा करते. त्याचा मला किती त्रास होतो माहिती आहे का तुला. अगं आता तर तू कहरच केलास. एवढं मध्यरात्री तू ही असली खोटी फाईल दुसऱ्या कोणाची तर फाईल घेऊन मला दाखवायला आली आहेस. तेव्हा आता अर्जुन चकित होतो आणि विचार करतो. सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात. तर त्यानंतर आता पूर्णाजी सांगते की हे बघ, ही तुला शेवटची संधी, तुला ना यावेळेस मी माफ करते. परत जर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा शब्द जरी काढला किंवा त्यावरून जरी ते काही बोलण्यासाठी आलीस ना, तर हे सगळं काही मी रविराजांच्या समोर घेऊन जाईल. आता तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते तेच ठरवतील. मूर्ख कुठली, सगळ्यांची झोप मोड केलीस तू. इतक्या मध्यरात्री आलीस तू इथे आणि सांगितलं काय तर सगळं खोटंच.
प्रियाला सुद्धा आता कळत नसतं की नक्की काय घडलं आहे आपल्यासोबत. जी फाईल तिने आणली होती ती फाईल बदलू कशी शकते. तर त्यानंतर पुन्हा जे आता सगळ्यांना सांगते की जा सगळेजण जाऊन झोपा, उगाचच या मुलीमुळे सगळ्या घरातील माणसांना त्रास झाला, मूर्ख कुठली असं म्हणून आता पुन्हा जी तेथून निघून जाते. तर त्यानंतर आता सगळेजण जातात तेव्हा अर्जुन सायली रूममध्ये गेल्यानंतर विचार करतात की अचानक असं कसं काय घडलं असू शकतं, की ती फाईल नक्की वेगळी कशी काय आली. त्यावरती आता अर्जुन सायली बोलत असताना अचानक तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य सांगतो की मी सांगतो की ती फाईल चुकीची कशी काय आली, ती फाईल नक्की बदलली कशी गेली. आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रसंग चैतन्य अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुनला आनंदाचा धक्काच बसतो. तर सायली सांगते की चैतन्य सर, तुम्ही वेळेवरती ती फाईल बदललीत ना म्हणून सगळं काही टळलं, नाहीतर त्या प्रियाने आज काय केलं असतं ना देवच जाणे. आणि त्यातून पूर्णाची इतक्या चिडल्या होत्या, त्या पूर्णाजीने प्रियाला एवढं सनसनीत मारली ना, मला तर वाटतं की ती पुन्हा काही आपल्या वाट्याला जाणार नाही. त्यावरती अर्जुन हसतो आणि सांगतो की हो यार चैतन्य, खरंच थँक्यू. जर तू फाईल ती वेळेवर ते बदलली नसतीस ना तर आज पूर्णाजीने आत्ता या क्षणाला सायलीला घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नसतं. खरंच थँक्यू मित्रा. तेव्हा आता चैतन्य सांगतो की अरे यार अर्जुन, जेव्हा ती तन्वी आली होती ना आपल्या केबिनमध्ये तेव्हाच मला डाऊट आला होता अरे. आणि काय आहे, तिने जेव्हा तुला मिठी मारली होती ना तेव्हा माझं लक्ष गेलं होतं की तिने ती चावी हातात घेतली होती आणि ते मी पाहिलं होतं. मग मला वाटलं की हे नक्कीच काहीतरी चुकीचं घडवू शकते. आणि सुरेशने मला सांगितलं की तुझ्या ड्रॉवरपाशी काहीतरी करत होती, तिच्या हातात चावी होती म्हणून. मग मला डाऊट आला की ती नक्कीच ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल गायब करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते सगळं काही आपल्या घरच्यांसमोर घेऊन येईल. म्हणून मी वेळेवर ते आता पटकन ते दुसरे लीगल पेपर तयार केले आणि ते खोटे पेपर त्या फाईलमध्ये ठेवून देत त्या फायली बदलून टाकल्या. अखेराचा चैतन्याच्या मास्टर प्लॅनमुळे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णाजीच्या समोर येण्यापासून बचावलेलं असतं व कारस्थानी प्रियाला तिच्या गुन्ह्यांची चांगलीच शिक्षा मिळालेली असते.